सांगलीच्या कृष्णा नदीमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या व्यक्तीवर मगरीने हल्ला केल्याचा प्रकार घडलाय। जालिंदर शामराव साळुंखे वय 61 हे मगरीच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत। साळुंखे नेहमीप्रमाणे शहरातील माईघाट येथे कृष्णा नदीत पोहत असताना मगरीने त्यांच्यावर हल्ला केला। मगरीच्या हल्ल्यानंतर भेदरलेल्या साळुंखेंनी आराडाओरडा सुरू केल्यानंतर आसपासच्या नागरिकांनी नदीत धाव घेत मगरीच्या तावडीतून सुटका केली आहे। त्यामुळे साळुंखे हे बालबाल बचावले आहेत। घटनेनंतर जखमी झालेल्या साळुंखे यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलाय। मात्र या घटनेने शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून नदीकाठी पोहण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांनी खबरदारी घ्यावी अशी सूचना प्रशासनाकडून करण्यात आली आहे। मी जालिंदर शामराव साळुंखे सकाळी 6 वाजता कृष्णा नदीमध्ये पोहायला गेलो होतो। पोहत असताना वरती वर्दळी ठिकाणी असताना मगरीनं माझ्यावरती हल्ला केला। ही आत्ताची 5वी घटना आहे। सदरची घटना 6:30 पावणे 7च्या दरम्यान घडलेली आहे। झाल्यानंतर पोहणाऱ्या आमच्या गँगपैकी लोकांनी मला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घेऊन आले व माझी आता सध्या ट्रीटमेंट चालू आहे। नमस्ते, मी रवींद्र जोशी, सांगली। कृष्णा नदीचा स्विमिंगपटू असून दरवर्षी हे स्विमिंग चालू असतं। आज सकाळी 6:30च्या आसपास जालंधर साळुंखे नाना या आमच्या सहकारी मित्रावर मगरीनं जोरदार हल्ला केलेला आहे आणि आता उपचारासाठी त्यांना सिव्हिल रुग्णालयात आणलेलं आहे। अतिशय घातक प्रकारचा हा हल्ला होता आणि खूप अंतरावर नदीमध्ये होता। त्यामुळे त्या हल्ल्यानंतर त्यांना तिथपासून काठापर्यंत घेऊन येणं हे सहकार्यांना खूप अतिशय अवघड गेलेलं आहे आणि मगरीचा वारंवार हल्ला या वर्षी तिसऱ्यांदा आणि एकूण ह्या 2 वर्षात ही 5वी घटना असून या मगरीचा आक्रमक मगरीचा ताबडतोब बंदोबस्त करावा अशी वन विभाग, नगरपालिका आणि कलेक्टर ऑफिसला आम्ही विनंती करीत आहोत।